हॅलो फ्रेंड्स, आज जरा पैशाची बचत का होत नाहीये ह्या विषयाला हात घालूया. सरकार म्हणते आज थोडा त्रास सहन करा, उद्या मोठा फायदा होईल. पण एक प्रश्न आहे, तो उद्या खरंच कधी येतो का? काही वर्षांपूर्वी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्देश चांगला होता. देशाचं कच्च्या तेलावरचं आयात अवलंबित्व कमी करायचं, आयात खर्च वाचवायचा आणि त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला व सामान्य नागरिकांना व्हावा. पण आता दुसऱ्या बाजूला काही वाहनधारक ईव्हीस इंधनाबाबत तक्रारी करत आहेत. काही जणांनी इंजिन किंवा मायलेजच्या समस्या सांगितल्या आहेत. तर सोशल मीडियावरही अशा अनुभवांचे व्हिडिओ समोर येत आहेत. अर्थात प्रत्येक वाहनासाठी हे लागू होतं असं नाही. अनेक नवीन वाहनं ईव्हीसाठी तयार आहेत, तर काही जुन्या वाहनांमध्ये सुसंगततेचा प्रश्न असू शकतो. म्हणजे अपेक्षित बचत झाली असेल, पण काही लोकांसाठी खर्चही वाढल्याची भावना निर्माण झाली. तेवढ्यात जागतिक युद्धसदृश परिस्थिती आणि भूराजकीय तणाव वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, म्हणजे पेट्रोल परत महाग झाले. ईव्हीसमुळे एका बाजूला खर्च कमी झाला, पण काही परिस्थितीमुळे तो खर्च परत वाढला आणि सामान्य माणसाच्या खिशावर परत ताण आला. इथे मुद्दा फक्त पेट्रोलचा नाही. वीज, शिक्षण, आरोग्य, घर, विमा प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं, आज खर्च करा, उद्या फायदा होईल. पण आयुष्यात परिस्थिती सतत बदलत आहे, कारण युद्ध होत आहेत, नवीन कर येत आहेत, नवीन खर्च निर्माण होत आहेत आणि महागाई वाढतच आहे. म्हणून फक्त लॉंग टर्म मध्ये सगळं ठीक होईल या विचारावर अवलंबून राहणं आता पुरेसं नाहीये. कदाचित खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे अंधविश्वासानं भविष्यावर अवलंबून राहणं नाही, तर बदलणाऱ्या परिस्थितीनुसार विचार बदलणं. कारण वास्तव एकच आहे, खर्च कमी होत नाही, ते फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. पूर्ण सिस्टीमच तशी होत चालली आहे. मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता? तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.